महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। ही योजना राबवण्यात आपली महत्वाची भूमिका आहे। आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या जवळील बँका, रेशन दुकान आणि आपले सरकार सेवा केंद्रात केली जाईल। या व्हिडिओमध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि बँक कर्मचाऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही कशी करावी हे पाहूया। शेतकरी आपले आधार कार्ड, विशिष्ट क्रमांक आणि बचत खाते पासबुक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा बँकेच्या शाखेत येतील। त्यांना आपुलकीची वागणूक देऊन आधार प्रमाणीकरणासाठी काय कार्यवाही करायची आहे ते समजावून सांगा। जर तुम्ही बँक कर्मचारी असाल तर आधार प्रमाणीकरणासाठी कर्जमाफी योजनेचे पोर्टल ओपन करावे। या पोर्टलवर पुरवण्यात आलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड संबंधित रकान्यात एंटर करून तसेच कॅपच्या अंतर्गत पुरवण्यात आलेला कोड पुढील रकान्यात टाकणे अनिवार्य आहे। आधार प्रमाणीकरणासाठी पोर्टलच्या डाव्या बाजूस असलेल्या नॅव्हिगेशन मेनूवरील ई-केवायसी हा ऑप्शन निवडा। आता तुम्हाला कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरणासंबंधित विभागात प्रवेश मिळेल। जर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र चालक असाल तर डिजिटल सेवा हे पोर्टल ऍक्सेस करावे। या पोर्टलची लॉगिन प्रक्रिया यशस्वी होताच तुम्ही डॅशबोर्ड वरील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना संबंधित लिंक क्लिक करा। आता तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड विचारला जाईल। डिजिटल सेवा या पोर्टलचा युजर आयडी आणि पासवर्ड एंटर केल्यावर कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण या विभागात तुम्हाला प्रवेश मिळेल। या पुढील प्रक्रिया आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि बँकांसाठी समान आहे। आता तुम्हाला शेतकऱ्यांकडील आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांक संबंधित पोर्टलवर टाकून कर्ज खात्याची माहिती उघडता येईल। शेतकऱ्यांचे आधार क्रमांकातील नमूद नाव व पोर्टलवर दिसणारे नाव एकाच व्यक्तीचे आहे याची खात्री करावी। जर पोर्टलवर दर्शवलेले आधार क्रमांक बरोबर असेल तर मान्य बटण दाबावे। जर शेतकऱ्याला पोर्टलवर दर्शवण्यात आलेला आधार क्रमांक मान्य नसेल तर त्यांच्याकडील मूळ आधार कार्ड आणि बचत खाते पासबुकमध्ये दर्शवण्यात आलेले नाव पोर्टलवर दिसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाशी जुळत असल्याची खात्री करावी। त्यांच्या बचत खात्याच्या पासबुकवरील नंबर पोर्टलवर दिसणाऱ्या बचत खात्याच्या क्रमांकाशी जुळत आहे की नाही याचीही खात्री करावी। जर नाव आणि बचत खाते क्रमांक दोन्हीही जुळत असल्यास आधार क्रमांक अमान्य हे बटण दाबावे आणि त्यांचे मूळ आधार कार्ड पाहून त्यांचा आधार क्रमांक पोर्टलवर सुधारित आधार क्रमांक या रकान्यात नमूद करावा। आता पुढे तुम्ही एंटर केलेल्या आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांकासंबंधित कर्ज खात्यांची यादी दिसेल। त्या कर्ज खात्यासमोरील चेक बॉक्स सिलेक्ट करताच त्याबाबतची सविस्तर माहिती पॉपअप मध्ये दिसेल। कर्ज खात्यात दर्शवण्यात आलेली रक्कम शेतकऱ्याला मान्य असेल तर मान्य हा ऑप्शन निवडावा, अन्यथा कर्ज रक्कम अमान्य हा ऑप्शन निवडून ओके हे बटण दाबावे व आधार प्रमाणीकरण करून घ्यावे। शेतकऱ्याला मोबाईल नंबर अद्ययावत करावयाचा असल्यास त्यांचा मोबाईल नंबर अद्ययावत करून घ्यावा। आता पुढे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आधार प्रमाणीकरण करा हे बटण दाबा। आता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया कशी करावी ते पाहूया। आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया बायोमेट्रिक किंवा OTP पद्धतीने प्रमाणीकरणाची सुविधा पोर्टलवर पुरवण्यात आली आहे। त्यातील एक ऑप्शन सिलेक्ट करावा। जर OTP हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईलवर OTP नंबर पाठवण्यात येईल। तो नंबर स्क्रीनवर दिलेल्या रकान्यात टाकून व्हेरीफाय OTP या बटणावर क्लिक करावे। बायोमेट्रिक हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बायोमेट्रिक उपकरणांची माहिती सिलेक्ट डिव्हाइस या लेबल अंतर्गत निवडावी। आता व्हॅलिडेट UID या बटणावर क्लिक करावे। बायोमेट्रिक उपकरण ऍक्टिव्ह होताच संबंधित शेतकऱ्यांच्या बोटांचा ठसा बायोमेट्रिक उपकरणावर घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी। शेतकऱ्याच्या एका बोटाच्या ठशाद्वारे प्रमाणीकरण होत नसल्यास इतर बोटांच्या ठशाद्वारे प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी। जर बायोमेट्रिक किंवा OTP दोन्ही माध्यमातून आधार प्रमाणीकरण 3 प्रयत्नात होत नसेल तर आधार प्रमाणीकरण शक्य नाही हे बटण दाबावे।
अशा परिस्थितीत केंद्रचालक किंवा बँक अधिकारी यांनी आपला आधार क्रमांक एंटर करून स्वतःच्या बोटाचे ठसे बायोमेट्रिक उपकरणावर उमटवून किंवा OTP द्वारा आधार क्रमांक प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. आता ही तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग होईल. एक लक्षात ठेवा, वरील पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याबाबतच्या कोणत्याही कार्यवाहीची छापील पावती शेतकऱ्यास द्यायला विसरू नका. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या कर्ज खात्याच्या आधार प्रमाणीकरणासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल.